फायनान्स कंपनीच्या वसुली एजंट असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिकांकडून जबरदस्तीने पैसे उकळणाऱ्या टोळीचा बार्शी तालुका पोलिसांनी पर्दाफाश केलाय। गुन्हा दाखल होताच 2 आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळंब तालुक्यातील दहिफळ येथील सतीश विजयराव हावळे हे 14 जून रोजी औषध आणि इतर कामानिमित्त मोटारसायकलवरून बार्शीकडे जात होते। यावेळी कुसळम टोलनाक्यात जवळील एमपी पेट्रोल पंप परिसरात 2 अज्ञात इसमांनी त्यांची मोटारसायकल अडवली। आरोपींनी स्वतःला फायनान्स कंपनीचे वसुली एजंट असल्याचं सांगत मोटारसायकलवर कर्ज असल्याचा दावा केला। त्यानंतर वाहन जप्त करण्याची धमकी देत हावळे यांच्याकडे 12,000 रुपयांची मागणी केली। भीतीपोटी फिर्यादींनी त्यांना 10,000 रुपये रोख आणि 2,000 रुपये फोन पेच्या माध्यमातून दिले, मात्र त्याबाबत कोणतीही पावती देण्यात आली नाही। याच वेळी आरोपींनी फिर्यादीच्या हातातील सुमारे 1 तोळा सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून घेतली। तसंच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचं तक्रारीत नमूद केलंय। या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 183/2026 अन्वये विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली। तपासादरम्यान आरोपी अनिकेत सुनील रसाळ वय वर्ष 26 राहणार मांगडेचाळे तुळजापूर रोड बार्शी आणि ओंकार दीपक परदेशी वय वर्ष 28 राहणार भवानीपेठ बार्शी यांना तात्काळ अटक करण्यात आली। प्राथमिक तपासात आरोपी श्रीराम फायनान्स तसंच इतर फायनान्स कंपन्यांचे एजंट असल्याची बतावणी करून सर्वसामान्य नागरिकांकडून बेकायदेशीर वसुली करत असल्याचं निष्पन्न झालं। अशा प्रकारे फायनान्स कंपनीच्या नावाखाली कोणी पैसे उकळले असतील किंवा अशा स्वरूपाची घटना घडली असेल तर संबंधितांनी तात्काळ बार्शी तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं आवाहन देखील प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने यांनी केलं।